देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि देव उठणी कार्तिक एकादशीला ते निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि सृष्टीचा कारभार स्वीकारतात। या दिवशी काही चुका अजिबात करू नयेत। देवउठणी एकादशी ही 1 नोव्हेंबरला आहे। या दिवशी घरामध्ये मांसाहार करू नये, कांदा लसूण वर्ज्य करावा। त्याचप्रमाणे तांदळाचा भात, तांदळाचे इतर पदार्थ खाऊ नयेत। या दिवशी भाज्यांमध्ये घेवडा, वांगी, मसूर डाळ हे खाणे टाळावे। स्वयंपाकामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर टाळावा। त्याचप्रमाणे देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये, तुळशीची पाने तोडू नयेत। आपल्याला आदल्या दिवशीच पाने तोडायची आहेत। तसेच या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये। आपण जर व्रत उपवास करणार असू तर आपल्याला सात्विक राहायचं आहे। या दिवशी चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये, कोणाचाही अपमान करू नये, कोणालाही वाईट वाटेल तर असे वागू नये। हे नियम अवश्य आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत।